भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने पावी जे या ठाया, माझे ऐसे काया जवनो हे. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका वेण एक कामा नये, देहाच्या निरसने पावी जे या ठाया, माझे ऐसे काया जवनो हे. तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पावी जे या ठाया, माझे ऐसे काया जवनो हे. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न खंड निजबोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निजधामा, नमस्कार माझा सद्गुरू सावळा रामा. मस्तक माझा पायावरे या वारकरे संतांच्या, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने पावी जे या ठाया, माझे ऐसे काया जवनो हे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला विठ्ठला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महालक्ष्मी जगदंबा माते की जय. हाला विठ्ठला 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 विठ्ठला. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने पावी जे या ठाया, माझे ऐसे काया जवनो हे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय सद्गुरू श्री जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी वाजवा. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या पुण्यपावन नागपूर नगरीमध्ये कोराडी परिसरामध्ये उपस्थित असलेलं हे महालक्ष्मी जगदंबा मातेचं अत्यंत सुंदर असं मंदिर आणि मंदिर परिसर, आणि या पवित्र परिसरामध्ये संपन्न होत असलेला श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान आणि समस्त नागपुरातील सगळीच वारकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने
अत्यंत भव्य दिव्य अत्यंत रमणीय असा नागपूर भक्ती महोत्सव. आणि या भक्ती महोत्सवातील तिसऱ्या दिवसाच्या सकाळ सत्रातली ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. नागपूरकरांचं हे मोठं भाग्य आहे की एका मोठ्या अशा भक्ती महोत्सवाचे आपण सगळे साक्षीदार होत आहोत. दोन्ही सत्रातली कीर्तनं आहेत. सकाळच्या सत्रातलं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. संध्याकाळची पसायदानावरची प्रवचनं आहेत. मध्यंतरी होणारी काही भजनं आहेत. हरिपाठ आहे. या सगळ्या भक्तिरसानं युक्त असलेल्या भक्तिपूर्ण कार्यक्रमांचा आपण सगळी मंडळी अत्यंत मनोभावे आनंद घेतो आहोत. जी या ठिकाणी मंडळी येत आहेत ती सगळी रसिक मंडळी आहेत. वारकरी संप्रदायाची सगळीच निष्ठावान मंडळी आहेत. कीर्तन भजनाच्या संबंधानं अंतःकरणात प्रेम असलेली मंडळी आहेत. आणि म्हणून आपण सगळी मंडळी इथे एकत्र होत आहोत. ही पर्वणी आपल्या पदरात पडली आहे. याला कारण म्हणजे समोरासमोर जरी अनेक माणसं दिसत असली तरी याच्यामागे अनेकांचे मोठे प्रयत्न आहेत. आणि मोठ्या प्रयत्नानं हा मोठा उत्सव आज आपल्या डोळ्यासमोर साकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लहान लहान उत्सव करायला बरे पडतात. मोठे मोठे उत्सव करायचे म्हटल्यानंतर त्यातला आनंद जसा मोठा असतो तसे त्यातले कष्ट पण मोठे असतात. फक्त गंमत अशी असते की कष्ट करणारी मंडळी थोडी असतात आणि आनंद भोगणारी मंडळी भरपूर असतात. कष्ट करणारी मंडळी इथं थोडी असतील पण आनंद भोगणारी मंडळी भरपूर आहेत. आपण सगळेच जण आनंदाचे भोगते झालेलो आहोत आणि याला कारण भरपूर लोक आहेत. या समस्त श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या विशेष संकल्पनेतून संपन्न होत असलेला हा उत्सव आहे. राजकारणामध्ये त्यांनी अनेक वर्ष घालवलेली आहेत. निरनिराळ्या पदांवरती ते राहिलेले आहेत. अनेक वर्षांच्यापर्यंत राजकारण करत असतानासुद्धा भगवती जगदंबा मातेच्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा आहे. आणि म्हणून मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना त्यांनी इतका अलौकिक केला आहे की समस्त विदर्भाचं केंद्रबिंदू ठरेल असं हे संस्थान झालेलं आहे. संपूर्ण विदर्भाचं. मातेची शक्तिपीठं भरपूर आहेत पण विदर्भातलं सगळ्यात मोठं शक्तिपीठ म्हणजे काय असेल तर ते महालक्ष्मी जगदंबा संस्थान आहे. आणि इतकं मोठं शक्तिपीठ तयार करणं याच्यामागे शक्ती असावी लागते. आणि ती शक्ती बावन्नकुळे नावाच्या पीठातून आलेली आहे. तुम्हाला कळलं तर जमेल. शक्तिपीठाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सादरीकरण झालं आहे. मोठा जीर्णोद्धार झाला आहे. अनेक वर्षांच्या भविष्याचा विचार करून इथली सगळी बांधणी झाली आहे. आणि हा सगळं आनंद आपल्या पदरात पडतो आहे. म्हणून बावनकुळे साहेबांचे आपण अत्यंत अंतःकरणातून आभार व्यक्त केले पाहिजेत. जसं ते एक महत्त्वाचं नाव आहे तसं साहेबांच्या सोबत असलेली सगळी कार्यकर्ता मंडळी आहेत ती या कार्यक्रमाकरता झटली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर परिसरातील आणि 14 तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाचं एकत्रीकरण म्हणून हा उत्सव आपण पाहतो आहे. या उत्सवाच्या मागचा उद्देश काय आहे? हरिभक्तीपरायण आदरणीय सुबोध महाराजांनी काल सकाळच्या कीर्तनामध्ये या समस्त उत्सवाचं प्रयोजन काय आहे हे सांगत असताना फक्त 2च मुद्दे सांगितले. एक तर वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे आणि दुसरं म्हणजे वारकरी संप्रदायाचा समन्वय झाला पाहिजे आणि सगळ्या तालुक्यातली लोक एकत्र दिसली पाहिजेत याच्याकरता हा उत्सव आहे. एकत्रीकरणाकरता हा उत्सव आहे. याचा अर्थ आम्ही एकत्र नाही असं नाही. तुम्ही गफलत करून घेऊ नका. एकत्र नाहीत असं नाही. आम्ही एकत्र आहोत फक्त एकत्र दिसत नाहीत. याचं कारण प्रत्येकाच्या मागच्या जबाबदाऱ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. 14 तालुक्यातल्या वारकरी मंडळाच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र जबाबदाऱ्या असल्याकारणानं त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ती सगळी मंडळी व्यस्त असतात. तर ह्या सगळ्या मंडळींनी एकाच व्यासपीठावर येऊन संपूर्ण नागपूर जिल्ह्याचा एक भक्ती महोत्सव करावा या पवित्र उद्देशानं ही सगळीच वारकरी मंडळी अत्यंत नेटानं झटली. आणि हरिभक्तीपरायण आदरणीय आपल्या ह्या समस्त नागपुराचं असलेलं वैभव आणि युवा कीर्तनकार सुबोध महाराज महल्ले यांच्या विशेष प्रयत्नानं आणि इतर सगळ्याच वारकरी संप्रदायातील महनीय लोकांच्या पुढाकारानं संपन्न होत असलेल्या भक्ती महोत्सवातील तिसऱ्या दिवसाच्या सकाळ सत्रातली आजची कीर्तनाची सेवा भाग्यवंताच्या भाग्याला आली. मधोमध हे भाग्य माझ्या वाट्याला दिलं आहे.
ना अगोदर आहे ना नंतर आहे. तुम्ही कुठं बसा, तुम्ही मध्येच बसा म्हटले. त्यामुळे त्यांनी मधली सेवा माझ्या वाट्याला दिली. 1 तासभर मला कीर्तन करायचं आहे आणि अभंगावर काहीसं चिंतन आपल्या पुढ्यात मांडायचं आहे. मी फार काही कीर्तन करणार नाही आहे. 1 तास मला कीर्तन करायचं आहे. फक्त या कीर्तनात जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा आपण मोकळ्या हातानं अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत नाजूक, अजिबात टाळी वाजवायची नाही. तुम्ही ऐकताय ना माझं? ते नाजूक नका वाजू. ती तुम्ही इतकी प्रेमानं वाजवता की शेजारच्याला पण आवाज जात नाही. तसली अजिबात वाजवू नका. मोठ्यानं वाजवा, जरा आवाज येऊ द्या त्याचा, आणि भजन करा, टाळी वाजवा, भजन करत चला. विठ्ठला 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 बोला पुंडली गौरव हरी ज्ञानदेव तुकाराम सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. परमार्थ मार्गातील महत्त्वाच्या 3 घटकांचं चिंतन करणारा हा अभंग आहे. परमार्थ मार्गावर प्रवेश केल्यानंतर जी काही महत्त्वाची घटकं महत्त्वाची आहेत की ज्यांचं अनुकरण करून आपल्याला परमार्थ मार्गावर यायचं आहे आणि परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे, अशा महत्त्वाच्या 3 घटकांवर तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये प्रकाश टाकला आहे. आणि ते 3 घटक म्हणजे एक भक्ती आहे, दुसरं वैराग्य आहे आणि तिसरं ज्ञान आहे. आपल्याला आजच्या कीर्तनातून काय पाहायचं आहे? आपल्याला 3च गोष्टी पाहायच्या आहेत. एक भक्ती पाहायची आहे, दुसरं वैराग्य पाहायचं आहे आणि तिसरं ज्ञान पाहायचं आहे. 3च गोष्टी आज आपल्याला अभंगातून पाहायच्या आहेत. पहिलं काय आहे? भक्ती. दुसरं काय आहे? वैराग्य. आणि तिसरं काय आहे? ज्ञान. 3च गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. पहिलं काय आहे? भक्ती. दुसरं वैराग्य. तिसरं ज्ञान. 3च पाहायचं आहे. पहिलं सगळ्यांचं झाल्याशिवाय मी पुढं जात नाही. सगळ्यांनी म्हणायचं, पहिलं भक्ती, दुसरं वैराग्य, तिसरं बस एवढंच बघायचं. एवढं बघलं की आपलं कीर्तन संपलं. आपल्याला भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय या प्रश्नाचं आपल्याला यामुळे चिंतन करायचं आहे, कारण हा उत्सव भक्ती महोत्सव आहे. त्यामुळे मला भक्तीच्याबद्दल थोडं बोलायचं आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगातून भक्ती म्हणजे काय आहे, वैराग्य म्हणजे काय आहे, ज्ञान म्हणजे काय आहे, हे अत्यंत अल्प शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जितक्या थोड्या शब्दात तुकाराम महाराज या अभंगातून बोलतात, मी तुम्हाला पैज लावून सांगू शकतो की या जगातला कुठलाच ज्ञानवान मनुष्य तितक्या अल्प शब्दात या 3ही घटकांची व्याख्या करू शकत नाही. जितक्या कमी शब्दात तुकाराम महाराज बोलतात तितक्या शब्दात कोणी बोलत नाही. कारण तुकाराम महाराजांच्या अंतःकरणीचा भाव आपल्या सगळ्या श्रोत्यांकरता, साधकांकरता असा आहे की त्यांना आपल्याला कठीण सांगून अडकवायचं नाही आहे, त्यांना आपल्याला सोपं सांगून पुढं चालायचं आहे. विठ्ठला विठ्ठला मला सांगा ना, अवघड बरं वाटतं की सोपं बरं वाटतं? बोलत चला थोडं थोडं. सोपं बरं वाटतं, अवघड ऐकायला काही बरं वाटत नाही. पण सोपं मात्र आपल्याला बरं वाटतं, आपल्या अंतःकरणाला रुचतं. त्याच्यामुळे अवघड सांगण्यामध्ये तुकाराम महाराज पडत नाहीत. ते आपल्याला सोपं सांगतात आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला व्याख्या पटवून देतात. अवघड कोणी नकरी सांगता, Baba
सांगता सुलभ बहुता गोड वाटे. तुकाराम महाराज म्हटले, अवघड सांगणं कुणाला रुचत नाही, त्यापेक्षा सोपं सांगितलेलं बरं असतं. सुलभ बहुता गोड वाटे. अवघड सांगणं पटत नाही, अवघड सांगितलेलं जमत नाही. ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायात चिंतन करत असताना असं म्हटलेलं आहे, विवेक श्रवणे खरपुसे करिता व्रताचरण करकसे करिता जात भोकसे बुद्ध्याधिकांचे. विवेक श्रवणे काही काही ठिकाणी खरपुसे म्हटलं आहे, काही काही ठिकाणी अति त्रासे म्हटलं आहे. विवेक श्रवणे अति त्रासे म्हणजे विवेकाचं श्रवण हे अतिशय त्रासाचं आहे. विवेक ऐकणं आपल्याला गोड वाटतं की त्रासाचं वाटतं मला सांगा? ज्ञान ऐकणं बरं वाटतं की बरं वाटत नाही? हो नाही बोलत चला जरा, माना बिना तरी हलवा ना जरा, मला कळू द्या जरा. विवेक ज्ञानाच्या गोष्टी बऱ्या वाटतात का? बऱ्या वाटतात का? बऱ्या वाटतात. बरं, मी जर इथून पुढं तुम्हाला कीर्तन संपेपर्यंत 25 श्लोक सलग सांगितले, संस्कृतातले 25 श्लोक म्हणून दाखवले आणि फक्त त्यांचा अर्थ सांगत गेलो, तुम्हाला पटो नाही तर न पटो, मला काही घेणं देणं नाही. मी 25 श्लोक सलग बोलून दाखवणार आहे, तुम्हाला पटेल काय? बरं, तुम्ही आत्ता ऐकून घ्याल की नाही? मी जर सांगितलं तर ऐकून घ्याल की नाही? घेणार. आणि परत मला बोलवाल का कधी? तुम्ही नाही म्हणा, मला माहीत आहे तुमच्या मनात नाहीच आहे. तुम्ही कशाला मला बोलवाल? कोणी नाही. ज्ञानाचं ऐकणं कुणाला बरं वाटत नाही, ज्ञानाचं ऐकणं बरं वाटत नाही. विवेक श्रवणे खरपुसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अतिशय अवघड गोष्टी ज्या असतात त्या अंतःकरणाला पोचत नाहीत, कारण ते कळावं इतक्या आपल्या बुद्धीची खोली नाही आहे. आपण स्वतःची बुद्धी तितकी तयार करायलाही मागत नाही. तुकाराम महाराज जेव्हा आपल्या सगळ्यांच्या बुद्धीचा विचार करतात तेव्हा म्हटले की यांना अवघड सांगण्यापेक्षा सोपं सांगितलेलं बरं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी भक्ती, वैराग्य आणि ज्ञान याच्या संबंधानं अतिशय सोप्या शब्दातल्या व्याख्या या अभंगातून व्यक्त केल्या. प्रस्तुतच्या अभंगात तुकाराम महाराज 3च व्याख्या सांगतात, अत्यंत अल्प शब्दात सांगतात, म्हणजे थोड्या शब्दात सांगतात. का सांगाव्या वाटल्या तुकाराम महाराजांना? भक्ती म्हणजे काय का सांगावं वाटलं? वैराग्य म्हणजे काय का सांगावं वाटलं? ज्ञान म्हणजे काय का सांगावं वाटलं? आपल्याला काय माहिती नाही काय? भक्ती म्हणजे काय असतं, कशी करायची आपल्याला माहिती नाही काय? वैराग्य काय असतं आपल्याला माहिती नाही? ज्ञान काय असतं आपल्याला माहिती नाही? हे आपल्याला माहिती आहे, पण तरी पण तुकाराम महाराजांना सांगावं लागलं. का सांगावं लागलं? तुकाराम महाराजांनी समाजाचं अवलोकन केल्यावर त्यांच्या असं ध्यानात आलं आहे की इथं लोकांना भक्ती, वैराग्य, ज्ञान माहिती आहे, पण मध्येच काही बुद्धिजीवी अशी लोक येतात की जी नको नको त्या पद्धतीनं लोकांच्या बुद्धीचा भ्रम करतात आणि लोकांच्या बुद्धीचा भ्रम झाला की लोक खरी खरी ज्ञानाची, वैराग्याची, भक्तीची गोष्ट बाजूला करतात आणि नको त्याच्या मागं धावत राहतात. आपली गत बऱ्यापैकी अशीच झालेली आहे. आपण नको त्याच्याच मागं भलतंच धावायला लागलो आहे. ऐका, कुणाच्याही पाठी जाऊ नये, भोंदू लोकांच्या पाठी जाऊ नये, साधू म्हणून दाखवणाऱ्यांच्या पाठी जाऊ नये, भक्त म्हणून दाखवणाऱ्यांच्या पाठी जाऊ नये, लईच मोठा आहे मी असं ज्याला दाखवायचं आहे त्याच्या पाठी जाऊ नये. तुकोबारायांनी ऐसे कैसे झाले बोंदू कर्म करोणी मरती साधू या कलियुगातल्या दाखवणाऱ्या साधूंच्या बाबतीत फार चांगल्या पद्धतीने टीका केली आहे. तुकोबाराय म्हणतात या भोंदू लोकांच्या पाठी जाऊ नये. काय परिणाम होतो त्याचा? भोंदू लोकांच्या पाठी गेल्यानंतर काय परिणाम होतो हे आपण पाहिलेलं आहे. महिनाभर बातम्या चालतात. आठवलं तर बरं पडेल, नाहीतर मी पुढं जातो. महिनाभर टी व्हीवर बातम्या चालतात. का बरं असं झालं आहे? आपण कुणाच्याही पाठी जायला लागलो, कुणाच्या पण व्याख्या ऐकायला लागलो, कुणी सांगेल तसं करायला लागलो. तुकाराम महाराज म्हणतात तसं करू नका. मी तुम्हाला अत्यंत सोप्या शब्दात सांगतो. इतरांच्या पण व्याख्या आहेत, पण इतरांच्या सगळ्यांच्या व्याख्या आपल्या पचनी पडतीलच असं मात्र नाही आहे. पण मी तुम्हाला सोपं करून सांगणार आहे. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन जर काय असेल तर ते भगवंताचं भजन आणि भक्ती आहे. ती करण्यामध्ये आपण प्रयत्न केले पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला रुमाल माझ्याकडं आहे, तो ठेवायला मला जागा नाही आहे, अशी अडचण आहे. चला ठेवून घेतो. ऐका, भक्तीच्या संबंधानं मला थोडं बोलायचं आहे.
आणि तुकाराम महाराज आदी करून सगळ्या संतांचं मत असं आहे, कलियुगामध्ये आपण आलो की इतर सगळ्या साधना महत्त्वाच्या असतील किंवा नसतील, पण जितक्या सोप्या पद्धतीनं भक्ती करता येते तितकं सोपं दुसरं काही करता येत नाही. भक्ती पंथ बहु सोपा, बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती, भक्तिपंथ बहु सोपा. हे फार सोपं आहे. भक्तिपंथ बहु सोपा हे फार सोपं आहे. पण सोपं आहे हे सांगणारेच तुकाराम महाराज भक्ती ते कठीण शिळावरील पोळी असंही म्हणतात. एका बाजूला ते सोपं म्हणतात आणि एका बाजूला म्हणतात भक्ती कठीण आहे. बरं, गंमत अशी आहे की भक्ती सोपी आहे असं सांगणारे हे तुकाराम महाराजच आहेत आणि भक्ती कठीण आहे असं सांगणारेही तुकाराम महाराजच आहेत. मग जेव्हा दोन निरनिराळ्या गोष्टी एकच व्यक्तीच्या मुखातून येतात तेव्हा आम्हाला प्रश्न असा असतो की नेमकं आम्ही खरं काय मानायचं? भक्ती सोपी आहे हे खरं मानायचं की भक्ती कठीण आहे हे खरं मानायचं? तुकाराम महाराज आपल्याला उत्तर देत असताना असं म्हणतील, भक्ती सोपी आहे हेही खरं आहे आणि भक्ती कठीण आहे हेही खरं आहे. मग ती कधी सोपी आहे आणि ती कधी कठीण आहे याचं उत्तर द्यायचं ठरलं तर मी म्हणेन, भक्तीला लागेपर्यंत भक्ती सोपी आहे आणि भक्तीला लागल्यानंतर भक्ती कठीण आहे. भक्तीला लागेपर्यंत भक्ती सोपी आहे, भक्तीला लागल्यानंतर भक्ती कठीण आहे. त्या भक्तीला कठीण का बरं म्हटले असतील? ते सोपं नाही आहे ना. भक्ती करणं पण इतकं सोपं नाही आहे. त्या भक्तीमध्ये सातत्य ठेवणं कठीण आहे, भक्तीमध्ये एकनिष्ठा ठेवणं कठीण आहे, भक्तीमध्ये श्रद्धा जागृत होणं कठीण आहे, भक्तीमध्ये साधना करणं कठीण आहे. सोप्या गोष्टी आहेत का मला सांगावं? देवाचं पूजन करणं ही भक्ती आहे की नाही? बोलत चला. देवाची पूजा करायची आहे, भक्ती आहे की नाही? नक्कीच ही भक्ती आहे, ही भक्तीच आहे. भक्तीची व्याख्या करत असताना पूजा म्हणजेच भक्ती असते अशाही पद्धतीनं एक व्याख्या केली आहे की नाही? व्यास मुनींची अशी व्याख्या आहे त्याची. पूजादिश्वानुराग इति पाराशर्य. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये दुसऱ्यांची मतं सांगत असताना पराशर मुनींचे सुपुत्र म्हणजे व्यासमुनी आणि व्यासमुनींनी व्याख्या करत असताना काय सांगितलं आहे? पूजादिश्वानुराग म्हणजे पूजेच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणातलं प्रेम निर्माण होणं याला म्हणतात भक्ती. म्हणजे थोडक्यात पूजा करणं म्हणजे देवाची भक्ती आहे की नाही? आहे की नाही? आहे. आपण करतो की नाही? देवाची पूजा आपण करतो की नाही? तुम्ही माना हलवायला विसरू नका. देवाची पूजा करतो की नाही? करतो. देवाची पूजा करतो. रोज करतो का आपण? हो म्हणा जरा. हो, तुमच्या म्हणण्यात कॉन्फिडन्स दिसेन आम्हाला. का बरं असं होतं? रोज करतो पण मग कधीच तरी खंड पडतो आणि खंड पडला की म्हणतो जाऊ दे आता. जाऊ दे म्हटलं की जाऊ देच होतं आपलं. एक एकादशी चुकली की ती एकच चुकते असं नाही, त्याच्या पुढच्या 2-3 चुकतात.
सोमवार गेला की एकच जातो असं नाही, त्याच्या पुढचे 2-3 जातात. आमच्याकडून ते रोजच होईल असं नाही ना. पूजा करणं जरी भक्ती असली तरी ते सगळेच करतात असं कुठं आहे, आणि सगळ्यांनीच जरी केली ती रोजच होते असं कुठं आहे. पूजा करणं सोपं आहे, पण तरी ते रोज होईल असं सांगता येत नाही. सातत्य राखणं कठीण आहे, सातत्य राखणं कठीण आहे. कथा श्रवण करणं ही भक्ती आहे की नाही? कथा कीर्तन श्रवण करणं. कथादिष्वानुरागेती गर्गहा अशी व्याख्या केली आहे. गर्गाचार्य मुनींची व्याख्या कथादिष्वानुरागहा, कथेच्या ठिकाणी प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती आहे. आपल्याला कथेत प्रेम आहे की नाही? आहे. का कथेत प्रेम आहे? कथेमध्ये कीर्तनामध्ये सुख आहे म्हणून प्रेम आहे, बरोबर की नाही? कीर्तनाला आल्यानंतर बरं वाटतं की नाही मला सांगा? बरं वाटतं. कीर्तनात बसल्यावर सुख वाटतं की नाही? सुख वाटतं की नाही? वाटतं. कशावरून? कीर्तनात सुख वाटतं कशावरून? मी गमतीनं म्हणत असतो कीर्तनात सुख आहे कशावरून? ज्या अर्थी बसल्या बसल्या झोप लागते त्यावरून. बसल्या बसल्या अहो घरी गेल्यानंतर झोपेच्या गोळ्या घेऊन जाणं झोपा लागत नाहीत ना. इथं कीर्तनात रामकृष्ण हरी सुरू झालं की डुलतात. ते डोलत नाहीत, ते डुलतात. डोलणं वेगळं असतं आणि डुलणं वेगळं असतं, बरं का? आपलं मस्त त्यांचं मन. बरं, एखादा झोपतोय असं जर आपण त्याला बोललो ना झोपू नको, तो म्हणतो नाही नाही मी लक्षपूर्वक ऐकतोय. झोपणारी माणसं आहेत का? झोप काही नाही, विनोदाचा भाग जरी वाटत असला तरी कीर्तनामध्ये सुख लागणं म्हणून सुख वाटणं हे झोप लागणं जरी म्हटलं ना तरी ते खरंच मानावं लागेल. कारण आपल्याला झोप लागते पण ती पण सहज लागत नाही. सुखाचा विचार अंतःकरणाला स्पर्श झाल्याशिवाय आपल्याला झोप लागत नसते असं विज्ञानाचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणाला सुख झालं की झोप लागत असेल. इथं तर बसल्या बसल्या झोप लागते, बसल्या बसल्या झोप लागते. बरं, झोपेचं सोडा, कमीत कमी कीर्तनात बसल्यानंतर आपल्याला प्रपंचातल्या भानगडी आठवतात का सांगा? आठवतात का? नाही आठवत. आणि जय विठ्ठल झाल्यावर लगेच आठवतात की नाही? लगेच आठवतात. कथा कीर्तनामध्ये सुख आहे आणि या कथेच्या ठिकाणी प्रेम निर्माण होणं याला गर्गाचार्यांनी भक्ती असं म्हटलेलं आहे. कथादिष्वानुरागैती गर्गहा आत्मरत्या विरोधेनेती ती शांडिल्य. हा शांडिल्य मुनींनी व्याख्या करत असताना असं म्हटलं आहे, भगवंताच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाचं प्रेम निर्माण करून देण्याकरता जी जी साधनं पोषक आहेत अशा साधनांच्या ठिकाणी प्रेम निर्माण होणं यालाच भक्ती असं म्हणतात. आणि या सगळ्यांचं झाल्यानंतर नारद महर्षी म्हणायला लागले, मी माझी व्याख्या सांगतो तुम्हाला. नारदांची एक व्याख्या आहे. महर्षी नारद माहिती आहेत का आपल्याला? नारद सगळ्यांना माहिती आहेत नारद? नारद कोण? नारद मी गमतीनं म्हणत असतो कोण नारद? ज्यांना दोन्ही पक्षात गेल्यानंतर समान सत्कार मिळतो ते नारद. कुठेही जाऊ दे, ते सत्ताधारी पक्षात जावोत नाहीतर विरोधी पक्षात जावोत, दोन्ही ठिकाणी गेले तरी पण त्यांचा सन्मानच आहे. नारद मुनींचं असं महात्म्य होतं, ते राक्षसांकडे गेले तरी पण त्यांची पूजाच व्हायची आणि ते देवदेवतांकडे गेले तरी त्यांची पूजाच व्हायची. हे जे नारद मुनी आहेत की नाही, त्या नारदांनी आपल्याला भक्ती कळावी म्हणून एक ग्रंथ केला, त्याचं नाव नारदीय भक्तिसूत्र. आणि भक्तिसूत्रात बोलत असताना नारदांनी स्वतःची व्याख्या सांगितली. भक्ती म्हणजे काय असतं? नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. काय असतं भक्ती म्हणजे? नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता, आपल्याकडं जे जे काही आहे ते सगळं भगवान परमात्म्याला समर्पण करणं. एक सगळं देवाला काय करायचं? समर्पित करायचं. सगळं देवाला समर्पित करायचं. यत् करोषी यदश्नाशी यज्जुहोशी ददासी यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे जे भगवंतानं बरं ते सोडा, सगळ्यांच्या ओळखीचं सांगू? सगळ्यांच्या ओळखीचं सांगतो, लक्ष देऊन ऐका. आपण रोज ते म्हणतो की नाही, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, पाठ आहे की नाही? कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यत् यत् सकलम परस्मै नारायणायती समर्पयेतत्. आपण रोज म्हणतो की नाही आरतीमध्ये. फक्त ते इतकं सावकाश म्हणत नाही. आमच्या पाठी काय वाघ लागलेला असतो कोणास ठाऊक? कायेन वाचा मनसेंद्रिय. हो ना बाबा, सावकाश म्हण, सावकाश. ते घालीन लोटांगणला इतकी घाई का करतात? हो, घालीन लोटांगण वंदेन चरण, सावकाश म्हणा ना. घालीन लोटांगण वंदेन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा. इतकं सावकाश म्हटलं पाहिजे. लोक इतक्या गडबडीत म्हणतात ना की अर्ध्या लोकांना ते म्हणे नामा आहे हे पण माहिती नाही, त्यांनी म्हणे नमा करून टाकलंय. नामदेव महाराजांचं आहे ते, म्हणे नामा म्हटलं पाहिजे आपण.
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात. काय अर्थ होतो याचा अर्थ इतकाच होतो, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, कायेन वाचेनं किंवा मनाने जे जे काही आम्ही करू ते सगळं, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, आमच्या बुद्धीच्याद्वारे म्हणजे स्वात्मबुद्धीनं किंवा प्रकृतीच्या स्वभावानं आमच्या वाट्याला जे जे काही येईल ते सगळं, करोमी यत यत सकलम परस्मय, जे जे काही मी करीन ते सगळं नारायणायती समर्पयेतत, नारायणाला मी समर्पण करतो. नारद महर्षी यालाच भक्ती म्हणतात. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता, एक तद्विस्मरणे परम व्याकुलता. आणि देवाचं विस्मरण झालं की आपल्या अंतःकरणाची स्थिती व्याकुळ व्हावी, याच्या एकत्रीकरणाला नारदांनी भक्ती असं म्हटलेलं आहे. पण किती मोठी व्याख्या आहे. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता वगैरे वगैरे मोठी व्याख्या आहे. मधुसूदन सरस्वतींना तुम्ही विचाराल तर द्रुतस्य भागवत धर्मात धारावाही कथाम गता सर्वेशे मनसो वृत्तीर भक्तिरित्या विधीयते वगैरे वगैरे व्याख्या सांगितली आहे. महर्षी नारदांची व्याख्या मोठी आहे, मधुसूदन सरस्वतींची व्याख्या मोठी आहे, व्यासांची शांडिल्यांची व्याख्या मोठी आहे. या सगळ्यांच्या व्याख्या मोठ्या मोठ्या व्याख्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात या सगळ्यांच्या व्याख्या मोठ्या आहेत, या तुम्हाला कळतील किंवा नाही कळतील याची मी शाश्वती देऊ शकत नाही. पण या सगळ्यांच्या व्याख्यांचा विचार करून जर भक्ती म्हणजे काय असतं हे एका शब्दात सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो. भक्ती म्हणजे काय आहे. अभंगाचं पहिलं चरण. भक्ती ते न मन, भक्ती ते न मन, वैराग्य तो त्याग. भक्ती ते न मन, वैराग्य तो त्याग. भक्ती ते मन, भक्ती ते मन, वैराग्य तो त्याग. भक्ती ते
भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. तुकोबाराय म्हटले भक्ती म्हणजे काय आहे. मी एका शब्दात तुम्हाला सांगतो, भक्ती ते नमन. नमन म्हणजे भक्ती असते. किती सोप्या शब्दात आहे मला सांगा. एका शब्दात व्याख्या परिभाषा, इंग्रजीत त्याला डेफिनेशन म्हणतात. एका शब्दात कोण डेफिनेशन करतं मला सांगावं. एका शब्दात डिफाईन करून सांगणं, त्याची व्याख्या सांगणं किती कठीण, कोणीच सांगू शकत नाही. तुकाराम महाराज ती आपल्याला करून दाखवतात. आपण सगळ्यांच्या व्याख्या बघितल्या की नाही. आपण नारद काय सांगतात ते पाहिलं, व्यास महर्षी काय सांगतात ते पाहिलं, मधुसूदन सरस्वती काय सांगतात ते पाहिलं. या सगळ्यांच्या वचनांचा आधार घेतल्यानंतर तुकाराम महाराजांचं वचन जर आपण पाहिलं तर एका शब्दात त्यांनी सांगितलं, भक्ती ते नमन. भक्ती ते काय. नमन. नमन सगळ्यांनी म्हणा. भक्ती काय असतं. नमन. नमन म्हणजे भक्ती आहे. नमन करणं म्हणजे भक्ती आहे. इतकी सोपी व्याख्या तुकाराम महाराज भक्तीची सांगतात. भक्ती म्हणजे नमन आहे, काही नाही. आणि नमन म्हणजे काय असतं. नमन म्हणजे काय. नमन म्हणजे नतमस्तक होणं. नमन म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेणं. नमन म्हणजे ज्याच्या पुढ्यात आहोत त्याचा मोठेपणा स्वीकारणं. याला सगळ्याला नमन असं म्हणतात. नमन म्हणजे काय असतं. आपल्याकडे कमीपणा घ्यायचा आणि समोरच्याकडे सगळं मोठेपण द्यायचं, याला नमन करणं असं म्हणतात. याला स्वतःकडे कमीपणा घेऊन समोरच्याला मोठेपणा देणं, याला नमन असं म्हटलेलं आहे. नमन ते नम्रता अंगी, नमन ते नम्रता अंगी, नमन ते नम्रता अंगी, नमन ते नम्रता आदि, नमन ते नम्रता अंगी, नमन ते नम्रता अंगी, नम्रता अंगी. नेगे रंगी पालट, नेगे रंगी पालट, लक्ष्मी ते ऐशा नावे, लक्ष्मी ते ऐशा नावे. नेगे रंगी पालट, नेगे रंगी लक्ष्मी नमनते नम्रता अंगी. नमनते नम्रता अंगी. अंगी नम्रता असणं याला नमन म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. नम्रता असणं याला काय म्हणतात. नमन. नम्र असला पाहिजे. नम्र असला पाहिजे. नम्र असला पाहिजे म्हणजे काय. स्वतःकडचा कमीपणा त्यानं स्वीकारला पाहिजे. नाही, आपल्याकडे जितकं आहे तितकंच स्वीकारलं पाहिजे. तो विनम्र असला पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो विद्या विनयेन शोभते, म्हणतो की नाही. मराठीमध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. नम्रता ही शिक्षणाची. तुमच्याकडं ज्ञान झालं आहे कशावरून. तुम्ही नम्र झाला पाहिजेत. नम्रता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. नम्रता म्हणजे काय असतं. नम्रता म्हणजे काय असतं. समोरच्याकडचं मोठेपण स्वीकारून आपल्याकडे कमीपणा घ्यायचा. आम्ही काही नाही, आम्ही यत्किंचित आहोत. आमच्याकडे कोणताही मोठा अधिकार नाही आहे. आम्ही पामर आहोत, आम्ही अविचारी आहोत, आम्ही मतिमंद आहोत, आम्ही बुद्धिहीन आहोत. अशा सगळ्या प्रकारचा कमीपणा जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सकल संतांच्या पुढ्यात घेताना कितीतरी वेळा पाहायला मिळेल. तुकोबाराय जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांशी संवाद करतील तेव्हा तेव्हा तुकाराम महाराज स्वतःकडे कमीपणाच घेतात. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई, असं तुकाराम महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढ्यात तुकाराम महाराज कमीपण स्वीकारतात. बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, हे तुकाराम महाराज अनेक वेळेला म्हणतात. मी तो अल्पमतीहीन. अल्पमती म्हणून तुकाराम महाराज स्वतःकडे कमीपण घेतात. ही सगळीच या संत मंडळीची असलेली नम्रता आहे. कारण नम्रता म्हणजेच नमन असतं. विठ्ठला विठ्ठला या सगळ्या
महात्म्यांच्या गुणसंपदेचं चिंतन करत असताना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये यांच्याकडं काय काय गुण सांगत आहे, काय काय गुण आहेत हे सांगताना म्हणतात, अखंड अगर्वता होऊनी असती, जयाची विनय हेची संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. ज्ञानोबाराय म्हटले काय असतं त्यांच्याकडे, अखंड अगर्वता होऊनी असती. कसं असतात ते, अगर्वता, अगर्वता म्हणजे अगर्व, म्हणजे गर्व नसणे, गर्व नसतो. भक्तांच्या ठिकाणी गर्व नसतो, भक्ताच्या ठिकाणी गर्व नसतो. किंबहुना व्याख्या म्हणून करायची झाली आणि हे वाक्य उलट करायचं झालं तर भक्तांच्या ठिकाणी गर्व नसतो असं म्हणण्यापेक्षा ज्याच्या ठिकाणी गर्व नसतो, पुढचं बोलत चला ना जरा, ज्याच्या ठिकाणी गर्व नसतो त्याला भक्त म्हणता येईल. ज्ञानोबारायांच्या सांगण्यानुसार अखंड अगर्वता होऊनी असती, जयाची विनय हेची संपत्ती. त्यांच्याकडं संपत्ती काय आहे, विनय. विनय, विनय म्हणजे नम्रता ही त्यांची संपत्ती आहे. हरिभक्तांची संपत्ती काय असते हे काल संध्याकाळी गुरुवर्य तात्यांच्या कीर्तनात आपण ऐकलंय. त्यांनी सगळी संपत्ती काल आपल्याला सांगून दिली आहे की काय असते संपत्ती. आणि यांच्याकडची संपत्ती ज्ञानोबाराय सांगतात, जयाची विनय हेची संपत्ती. विनय म्हणजे नम्रताच आहे आणि ती त्यांची मोठी संपत्ती असते, मोठी संपत्ती. आणि तुम्हाला सांगू काय, ही विनयता नम्रता ही जी संपत्ती आहे ना, ही सगळ्यांच्या वाट्याला येत नाही, ही सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. ही फक्त गुणवंतांच्या वाट्याला येते, ही फक्त ज्ञानवंतांच्या वाट्याला येते. ज्यांच्या ठिकाणी अनेक गुण एकत्र नांदतात त्यांच्याच ठिकाणी नम्रता पण नांदत असते. हे सगळ्या ठिकाणी येत नाही, हे सगळ्या ठिकाणी येत नाही. ज्ञानोबारायांनी हे कळावं म्हणून या ओवीच्या अगोदर एक दृष्टांत दिलाय. दृष्टांत सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्रा आशेखा खालावती ते. दृष्टांत किती चांगला आहे, ऐका. ज्ञानोबाराय काय म्हटले, जैसे का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा. फळलिया तरुची शाखा, एक झाड आहे, झाडाची एक फांदी आहे आणि त्या फांदीला भरपूर फळं लागलेली आहेत, झाडाला खूप फळं लागली आहेत. असं समजा आंब्याचं झाड आहे आणि आंब्याला खूप फळं लागली आहेत, एकदम असे रसरशीत मोठे मोठे भरपूर मांस असलेला अगदी केशरी रंगाचे झालेले भरपूर आंबे असे झाडाला लागलेत, भरपूर आंबे लागलेत, भरपूर. ते भरपूर आंबे ज्या झाडाला लागलेले असतील किंवा ज्या झाडाला खूप फळं लागलेली आहेत, ते झाड असं थोडंसं खाली वाकलेलं दिसतं की नाही, मला सांगा. ज्याला भरपूर फळं आहेत ते खाली वाकलेलं असतं की नाही, खाली वाकलेलं दिसतं. का बरं, त्याला काय आहेत, त्याला काय आहेत, फळं आहेत. फळं असतात म्हणून ते झाड कसं असतं, खाली वाकलेलं असतं. आणि ज्याला फळं नसतात ते झाड कसं असतं, कसं असतं, एकदम ताठ. उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर आपल्या इथं या परिसरात सुशोभीकरणाकरता काही अशोकाची झाडं लावलेली असतील बघा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे का अशोकाचं झाड, अशोकाचं झाड ते कसं असतं, एकदम एकदम ताठ, एकदम ताठ, एकदम ताठ, इतकं ताठ, इतकं ताठ, इतकं ताठ. तुम्हाला काय सांगू, इतकं ताठ, इतकं ताठ असतं, सांगता येणार नाही मला, इतकं ताठ असतं ते. त्याला काही फळं असतात काय, त्याला काही फुलं असतात, काहीच नाही, फळ नाही, फूल नाही. पण ते दिसायला कसं एकदम, नाही फळ नाही, फूल नाही, म्हणूनच ते ताठ असतं. ज्या झाडाला फळं असतात की नाही ते झाड वाकलेलं असतं आणि ज्या झाडाला फळं नसतात की नाही ते एकदम ताठ असतं. आणि हे फक्त झाडापुरता मर्यादित नसतं. तुम्हाला कळलं तर पहा, हे झाडापुरता मर्यादित नसतं, माणसांचं पण असंच असतं. माणसांचं पण ज्याच्या ठिकाणी भरपूर गुण आहेत ना तो आपोआप खाली वाकलेला असतो आणि ज्याच्या ठिकाणी अजिबात गुण नाहीत तो कसा, तुम्ही बोलत चला. हे नाही, तो एकदम ताठ. ज्ञानोबाराय उदाहरण देतात, का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे त्याप्रमाणे जीव मात्र आशेका खालावती ते. सगळ्यांना ते नमस्कार करतात. काय आपल्याकडं काय मोठेपण ते जाणत नाहीत. जो दिसेल त्याला नमस्कार करतात, जो दिसेल त्याला, जो दिसेल त्याला नमस्कार करणं ही संपत्ती आहे. लक्षात घ्या, बारीक ऐका. जो दिसेल, काय नाही म्हणजे एखादा कुणीतरी मोठा महात्मा दिसला म्हणून त्याला नमस्कार करा, नाही नाही, जो दिसेल त्याला नमस्कार आहे. आम्ही ज्या परंपरेमध्ये कीर्तन करतो की नाही अनेकांना माहिती आहे. समोर आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य एकनाथ महाराज कोष्टी बसलेले आहेत, बाबांना माहिती आहे. इकडे या बाजूला हरिभक्तीपरायण आमचे अण्णा महाराज बसलेले आहेत. ह्या सगळ्यांना माहिती आहे
आम्ही ज्या परंपरेमध्ये कीर्तनं करतो सद्गुरू श्री सावळाराम महाराज म्हात्रे डोंबिवलीकर यांची परंपरा आहे. आणि सावळाराम महाराजांचा एक स्वभाव माझे बाबा मला नेहमी सांगत असतात, तो असा होता की सावळाराम महाराजांच्या समोर कुणीही व्यक्ती आला की सावळाराम महाराज वाकून त्याला नमस्कार करायचे आणि रामकृष्ण हरी म्हणायचे. कुणीही येवो, मग तो काही फार अगदी 40-50 वर्षाचा त्यांच्यापेक्षा मोठा असला पाहिजे असं नाही. एखादं लहान लेकरू जरी त्यांच्या पुढ्यात गेलं ना तरी त्याला म्हणायचं ते रामकृष्ण हरी. कसं खाली वाकून. काय गरज असते मला सांगा? काहीच गरज नसते. दयाची विनय ह्याची संपत्ती. त्यांच्याकडे नम्रता ही सगळ्यात मोठी संपत्ती नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता तेने कोडिले आनंता, नम्र झाला भूता तेने कोडिले आनंता, तेने कोंडिले, तेने कोंडिले, तेने कोंडिले अनंता, इति शूरत्वाचे अंग, इति शूरत्वाचे अंग, नम्र झाला भूता तेने कोडिले अनंता, नम्र झाला भूता तेने कोडिले अनंता, तेने कोडिले, तेने कोडिले, तेने कोडिले अनंता, इति शूरत्वाचे अंग, इति शूरत्वाचे अंग. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. नम्र झालेला असला पाहिजे, कारण त्याच्या ठिकाणी ती नम्रता नांदत असते. त्याला तुकाराम महाराज नमन असं म्हणतील. त्यालाच तुकाराम महाराज नमन असं म्हणतात. नमन म्हणजे नम्र होणे, नम्र होणे. पूज्यश्री चैतन्य महाराज नेहमी वाक्य म्हणत असतात, माणूस नम्र असला पाहिजे. अलीकडे नम्र कमी आहेत आणि नम्री जास्त आहेत. नम्री नको, नम्र असलं पाहिजे. नम्र नम्र झालेला व्यक्ती कुणाला प्रिय आहे? तुकोबाराय म्हटले, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. आणि या नम्रतेलाच तुकाराम महाराज भक्ती म्हणतात. तुम्ही म्हणाल संबंध काय आहे? संबंध काय आहे? या नम्रतेला भक्ती कसं म्हणता येईल? नम्रतेला भक्ती कसं म्हणता येईल? ध्यानात घ्या. तो नम्र असतो म्हणजे समोर येणाऱ्या कोणत्याही जीवाला तो नतमस्तक होतो. आणि समोर येणाऱ्या कोणत्याही जीवाला जेव्हा तो नमस्कार करतो तेव्हा तो का नमस्कार करतो त्याचा विचार करा. का नमस्कार करतो? त्याच्या अंतःकरणीची भावना अशी झालेली असते की माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक जीवात भगवंत आहे आणि भगवंतालाच मी नमस्कार करीन, म्हणून प्रत्येक जीवातल्या प्रत्येक भगवंताला तो नमस्कार करत असतो. हे ज्ञानोबारायांचं वचन आहे. ज्ञानोबाराय सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा भक्तियोग कोणता भक्तियोग? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे भेटे भूत. भूत म्हणजे काय हो? भूत तुम्ही ऐकून आहात ना? भूत म्हणजे भूत. बरं झालं कीर्तन सकाळचं आहे. संध्याकाळचं असल्यावर लोक भूत म्हणायला पण घाबरतात. कीर्तनात बसल्यावरही भूत म्हणजे काय असतं? ज्याची निर्मिती पंचमहाभूताच्या पंचकरणातून होते त्याला भूत असं म्हणतात. आपल्या सगळ्याची निर्मिती कशापासून झाली आहे? पंचमहाभूतापासून. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून आपली निर्मिती आहे. मग आपली निर्मिती पण पंचमहाभूतापासून असेल तर आपण कोण? हां बरोबर आहे. आपण कोण? भूत. भूत. मी गमतीनं म्हणत असतो, तशी पण अलीकडची माणसं भूतांपेक्षा कमी नाहीत. अलीकडची माणसं भूतांपेक्षा कमी नाहीत. तुम्ही म्हणा का? एवढ्या करता म्हणतो, कारण पूर्वीच्या काळी भूतं रात्री जागायची. कळतंय ना आपल्याला? पूर्वीच्या काळी भूतं रात्री जागायची. अलीकडची भूतं पण कन्फ्यूज आहेत की आपली वेळ कुठली. पण त्यांची वेळच आपण घेतली ना सगळी. आम्ही 4-4 वाजेपर्यंत काय 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 बरोबर बोलताय तुम्ही एकदम. हा अभ्यास तुमचा दांडगा झालाय. आपण 4-4 वाजेपर्यंत ऑनलाईन.
काय आम्हाला वरती जावंसं वाटतं कुणास ठाऊक, नुसतं वरवरच जाणं चालू असतं. आमचं बोट सारखं वरती आहे, सारखं वरती आहे, सारखं आम्ही त्याच्यामध्येच आहोत. रात्री 4-4 वाजेपर्यंत जागणारी आम्ही आहोत. ऐका, भूत त्याला म्हणतात ज्याची निर्मिती पंचमहाभूतापासून होते. आणि ज्ञानोबराय म्हणतात जे जे भेटे भूत, कोणीही त्याला डोळ्यासमोर भेटो, ते ते मानीचे भगवंत, त्या प्रत्येकामध्ये माझा भगवंत वास करतोय. अशी अंतःकरणाची त्याची अभेद स्थिती झालेली असल्या कारणानं तो प्रत्येक जीवाला नमस्कार करतो. विठ्ठला विठ्ठला. आणि हरिभक्ताचं हेच मोठं लक्षण आहे ना. सगळ्यांच्या ठिकाणी जीवत्व बुद्धी जाऊन देवत्व आहे अशा प्रकारचा भेदाभेद संपणं ही चांगली लक्षणं तुकाराम महाराजांनी भक्ताची केलेली आहेत की नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद भ्रम अमंगळ. त्याच्या अंतःकरणातला भेदाभेदच संपला आणि अंतःकरणातला भेदाभेद संपून ज्याची अभेदाची स्थिती निर्माण झाली, अभेदाची स्थिती निर्माण झाली म्हणजेच तो प्रत्येकामध्ये भगवंत पाहायला लागला. सगळ्यांमध्ये तया बंधू कोण काह्याचा,
मीची विश्व ऐसा जयाचा बोध झाला ज्ञानोबराय म्हणतात. मीच संपूर्ण विश्वात भरलेलो आहे असा त्याचा बोध झालाय आणि सगळीकडे भगवंत आहे असा त्याचा बोध झालेला असल्या कारणानं तो प्रत्येक जीवाला काय करतो, नमन करतो, नतमस्तक होतो, विनम्र राहतो, विनय त्याची संपत्ती असते. आणि अशा सगळ्या पद्धतीनं देवाला जवळ करून ज्याच्या अंगणी नम्रता असते की नाही, ज्ञानोबराय त्या सगळ्या स्थितीला भक्ती असं नाव देतात. भक्ती ते नमन. भक्ती म्हणजे काय असतं, त्याला नमन म्हणजे भक्ती असते. त्यामुळे भक्ती म्हणजे नमन हे एका शब्दात तुकाराम महाराज बोलतात. वैराग्य म्हणजे काय आहे आणि ज्ञान म्हणजे काय आहे या संबंधाने थोडं थोडं बोलून मला थांबायचं आहे. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवा, देवाचं भजन करा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, टाळी वाजवा. हा विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महालक्ष्मी जगदंबा माता की विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मे भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने पावे जे आठाया, माझी ऐसी काया जवनु हे. भक्ती शब्दाच्या संबंधानं मला थोडं अधिक चिंतन करायचं होतं. भक्ती महोत्सव आहे म्हणून भक्ती ते नमन याला थोडा जास्त भर दिलाय. वैराग्य तो त्याग. वैराग्य म्हणजे काय असतं, त्याग असतं. त्याग करणं म्हणजे वैराग्य आहे. आता त्याग करणं म्हणजे वैराग्य असेल तर नेमका कसला त्याग झाला पाहिजे याचाही विचार आपण केला पाहिजे. सोप्या शब्दात सरळ सांगतो, वैराग्य म्हणजे काय असतं, त्याग असतं. पण त्याग म्हणजे काय असतं, तुकाराम महाराज म्हणतात, त्याग तरी नाव निर्विषय वासना, कार्य कारणा पुरता विधी, याला त्याग म्हणतात. लक्ष देऊन ऐका. त्याग तरी नाव निर्विषय वासना. त्याग म्हणजे काय असतं, दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. अंतःकरण निर्विषय झालं पाहिजे, म्हणजे सगळ्या विषयांचा अंतःकरणामधून नाश केला पाहिजे. आपल्या अंतःकरणात विषय आहेत की नाही आहेत? आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय आपल्या अंतःकरणात ठासून भरलेले आहेत. आणि ते जे अंतःकरणातले विषय आहेत ते बाहेर काढायचे, ही पहिली गोष्ट आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, कार्य कारणा पुरता विधी. म्हणजे त्याग म्हणजे सगळंच तुम्ही त्याग करा असं नाही. सगळंच्या सगळं सोडून द्या, सगळंच्या सगळं टाकून द्या. जो काही प्रपंचाचा विस्तार केलाय तो सगळा सोडा आणि परमार्थाला लागा, असला आग्रह कोणी केलेला नाही आहे. तुकोबाराय म्हणतात, कार्य कारणा पुरता विधी. म्हणजे जितक्यानं आपलं कार्यकारण भागणार आहे तितक्याचा स्वीकार करायचा आणि त्याहून जास्त जे असणार आहे त्या सगळ्याचा त्याग करायचा, याला वैराग्य म्हणतात. जितक्या काय आपल्याला लागतंच ना. शरीर आहे म्हटल्यानंतर शरीराचे धर्म आहेत आणि शरीर धर्माचं पालन करण्याकरता काही काही स्वीकार करावा लागेल. आपल्या शरीरामध्ये ताकद राहावी याच्याकरता खावं लागेल की नाही? खावं लागेल. मग त्याग कशाला म्हणायचा? जितकं आत्तापुरतं आवश्यक आहे तितक्याचा स्वीकार करायचा, अधिक आहे ते सगळं सोडून द्यायचं, याला त्याग म्हणतात. सोपं सांगू का तुम्हाला? आता हे कुठं जाणार? हां हां
वा वा वा, योग्य उत्तर. कुठं जाणार आम्ही सगळे? जेवायला जाणार. तिथं जेवायला गेल्यानंतर आपल्याला बुफे सिस्टम आहे की नाही जेवण्याची? बुफे सिस्टम म्हणजे काय असतंय? बुफे सिस्टम म्हणजे काय असतंय? आपलं आपणच घ्यायचं आणि आपलं आपणच, हां, एवढ्यालाच बुफे नाही म्हणत. बुफे म्हणजे काय असतं? जितकं पाहिजे तितकंच घ्यायचं, याला बुफे म्हणतात. दुर्दैवानं लोकांनी त्याची संकल्पनाच मोडीत काढली आहे. तो देणारा चांगला भला माणूस असतो, त्याला असं वाटत असतं याला हे पटत नसेल म्हणून ते द्यावं, ते नाही म्हणून ते द्यावं, म्हणून तो सगळे पदार्थ ठेवतो. आणि काय गैरसमज झाला लोकांचा कोणास ठाऊक. लोकांना असं वाटतं सगळंच खाणं कंपल्सरी आहे, मग ते ताटात सगळंच घेतात. स्टॉलवर जितके पदार्थ असतील तितके सगळे घेतात आणि शेवटी नंतर कळतं की 2-4च खातो आणि बाकीचं टाकून देतो. असं नाही आहे. तुम्हाला जे काही लागेल ते थोडं थोडं घ्या ना बाबा. 4 वेळा घ्या, थोडं थोडं खान, बाकीचं सोडून द्यायचं. जितकं पाहिजे तितकंच घ्यायचं. तुकोबाराय म्हटले कार्य कारणा पुरता विधी, किंवा सगळ्यांच्या परिचयाचं प्रमाण सांगतो, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रम आशिस्थान कोपी गोहा. जितक्यानं आपला उदरनिर्वाह चालणार आहे तितक्याचा स्वीकार करायचा, बाकी सगळ्याचा त्याग करायचा. याला तुकाराम महाराज वैराग्य म्हणतील. वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. वैराग्य म्हणजे काय असतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, मला बोलायचं होतं पण माझी वेळ संपली आहे. आपल्याला वैराग्य म्हणजे काय जाणून घ्यायचं असेल, एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद वाचा, नक्की वाचा. 43 ओव्यांचा एक लहानसा ग्रंथ आहे चिरंजीव पद. ते चिरंजीव पद वाचा आपण. एकनाथ महाराजांनी मुख्यत्वानं वैराग्य कळावं म्हणूनच चिरंजीव पदाची निर्मिती केली आहे. सात्विक राजस तामस 3 पद्धतीचे वैराग्य नाथ महाराज चिरंजीव पदात सांगतात. तुम्ही पाहून घ्या. मला म्हणायचं हे वैराग्य आहे. आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू म्हणजे काय आहे? ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊन आपल्या ह्या शरीराला ब्रह्मरूप मानायचं आणि ब्रह्मरसाचं आस्वादन करायचं. या सगळ्याला ज्ञान असं म्हणतात. आता भक्ती म्हणजे नमन, वैराग्य म्हणजे त्याग आणि ब्रह्मरूप होऊन ब्रह्मानंदाचा आस्वाद घेणं म्हणजे जर ज्ञान असेल तर तुकोबाराय म्हणतात हे सगळं कळण्याकरता काय व्हावं लागेल? भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, या तिन्ही गोष्टी कळाव्या याकरता काय व्हावं लागेल ते तुकाराम महाराज सांगतात. दुसरं चरण. देहाच्या निरसने पाविजे ठाया, 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 देहाच्या निरसने पाविजे देहाच्या निरसने पाविजे ठाया, माझी ऐती काय जवनो हे देहाच्या निरासे पाविजे ठाया, देहाच्या निरासे पाविजे ठाया, देहाच्या निरसने पाविजे ठाया, माझी ऐती काय जवनो हे देहाच्या निरासे पाविजे ठाया, देहाच्या निरसने 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 पाविजे ठाया, माझी ऐती काया जवनो हे देहा
रसने पावे जया ठाया माझे ऐसे काया जवनो है देहाच्या निरसने पावे जया ठाया देहाच्या निरसने पावे देहाच्या निरसने पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवनो हे. याकरता देहाचं निरसन व्हावं लागेल आणि देहाचं निरसन म्हणजेच माझी ऐसी काया जवनो हे. या शरीरावर त्याचं फार प्रेम नाही. शरीरावर प्रेम ठेवलं तर भक्ती ज्ञान वैराग्य कळत नाही आणि शरीरावरची आसक्ती सोडून अनासक्त झालो की भक्ती ज्ञान वैराग्य कळतं. चला ज्ञान वैराग्याचं सोडा, ते आपल्याला पाहता येईल, पण भक्तीच्या संबंधाने जरी विचार करायचा ठरला तर भक्तीचा आनंद घेण्याकरता देहाचं निरसन व्हावं लागतं. देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघावा तुका म्हणे आनंद. देहाचा त्याग केल्याशिवाय किंवा देहावरच्या आसक्तीचा त्याग केल्याशिवाय आपल्याला भजनातला आनंद घेता येत नाही. मला सांगा, ही सगळी वारीला येणारी मंडळी आहेत. माझ्या दोन्ही बाजूची लोक, समोर बसलेली मंडळी ही वारीला येणारी लोक आहेत. यावर्षी आम्हाला आनंद असा आहे की वारीत तर आम्ही भेटणारच आहोत, पण वारीच्या 15 दिवस अगोदर पण आम्ही 6 दिवस एकत्र आहोत. आणि हे फक्त नागपूर उत्सवामुळे शक्य झालं आहे. नाहीतर आम्ही मुंबईकर 6-6 दिवस नागपुरात राहिला कधी, परंतु आपण हे शक्य केलं आहे. ही सगळी मंडळी वारीला येणारी लोक आहेत. तुम्हाला सांगतो, वारीमध्ये चालत असताना 17-18 दिवस चाललो की शेवटच्या दिवशी एक रिंगण होतं आदल्या दिवशी, आणि ते शेवटचं रिंगण झालं की नंतर आपला प्रवास समाप्तीला लागतो. शेवटचं रिंगण जे वाखरीचं रिंगण होतं त्याला इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते की अख्ख्या 17 दिवस न आलेला पण त्या दिवशी येतो हजर एकदम नेटानं. आणि तो आजच आलाय हे लगेच कळून येतं, लगेच कळून येतं. कपडे एकदम पांढरे शुभ्र, कडक धोतर, कडक टोपी, व्यवस्थित गंध, 2 पट्टीचं उपरणं, आणि महत्त्वाचं म्हणजे दिसायला गोरा गोमटा. असा दिसला की समजायचं हे आजच आलेत. 18 दिवस चालणारा असा दिसतच नाही ना, कारण 18 दिवस चालणारा थोडा का होईना तो सावळा झालेला असतो. मी नेहमी म्हणत असतो, आमचा पंढरीनाथ इतका कृपाळू आहे, इतका कृपाळू आहे की तुम्ही वारीला जाऊन पहा, शेवटच्या दिवसापर्यंत तो तुम्हाला त्याच्यासारखं केल्याशिवाय सोडणार नाही. तो त्याच्यासारखं करतो. तो जसा सावळा आहे ना, तो तसा तुम्हाला सावळा करील. तुम्ही सावळे असतात तरी सावळा करील. माझ्या शब्दावर विश्वास नसेल, लगेच प्रस्थान आहे पुढच्या आठवड्यात. चला सगळ्यांनी येऊन पहा. आपण त्या वाखरीच्या रिंगणाला, शेवटच्या रिंगणाला सगळे येतात, आणि हा जो कधीच आलेला नसतो तो पण तिथं येतो. तो ते रिंगण बिंगण पाहतो सगळं. ते टाळकरी नाचतात काय, उड्या खेळतात काय, टाळ खेळतात काय, विणेकरी पळतात, पताकावाले पळतात, मृदुंग घेऊन पळतात, हे सगळं त्याला दिसत असतं. आणि मनातल्या मनात त्याला वाटतं आपण पण रिंगणात गेलो पाहिजे आणि रिंगणाचा आनंद घेतला पाहिजे, हे त्याला मनातल्या मनात वाटतं. पण गंमत अशी असते की वाखरीच्या रिंगणाच्या दिवशी नेमका पाऊस पडतो, आणि पाऊस पडला की सगळा नुसता चिखलच चिखल. आता हा जो शेवटी येतो ना, त्याला वाटतं रिंगणात पण गेलो पाहिजे पण कपडे नाही माखले पाहिजेत. चालेल का मला सांगावं? नाही नाही, ज्याला रिंगण पाहिजे त्याला कपड्याची चिंता करून चालत नाही, आणि ज्याला कपडे पाहिजेत त्याला रिंगणाचा आनंद मिळू शकत नाही. देहावरच्या आसक्तीचा त्याग केल्याशिवाय भजनाचा आनंद नसतो. आमच्या भगवंतानं काय केलं मला सांगावं? नाचता 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 देवाचा गळाला पितांबर, नाचता नाचता सावध होई देवायसा बोले कबीर, सावध होई देवायसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. आपण नेहमी पाहतो, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर गळेस्तोवर देव नाचला. कशा करता? भजनातला आनंद पाहिजे म्हणून. आमच्या शर्टाची घडी बिघडेल म्हणून आम्ही खुर्चीत पण बसत नाही. कसा काय आनंद मिळणार? ज्याला भक्तीचा आनंद पाहिजे देहाचा त्याग करावा लागेल. देहाच्या निरसने पावी जया ठाया माझी ऐसे काया जवनो हे.
भक्ती वैराग्य ज्ञान किती महत्त्वाचं आहे कळण्याकरता तुकोबाराय उदाहरण देतात. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विण एक कामा नये. पाक म्हणजे स्वयंपाक. म्हणून आता जरा उजव्या बाजूला येऊन बोलतो. बहुतेक करून अनुभव स्वयंपाकाचा इकडं असावा. चुकून जर इकडं बोलावं लागलं तर मला कठीण होईल सगळं. स्वयंपाकाचा अनुभव इकडं आहे की नाही. 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात की नाही स्वयंपाकात. काय काय लागतं. उदक अग्नी धान्य. धान्य महत्त्वाचं आहे, उदक म्हणजे पाणी महत्त्वाचं आहे आणि अग्नी महत्त्वाचा आहे. मला फक्त सांगा तुम्ही कितीही चांगल्या स्वयंपाक करणाऱ्या जरी असलात तरी या तिघांपैकी काय नसलं म्हणजे स्वयंपाक होईल सांगा. कोणी कीर्तनाच्या नंतर सांगा पाहिजे तर. चला मी आता लांबवत नाही, नंतर येऊन भेटा, मी काल्यापर्यंत इथंच आहे. प्रयोग करून सांगा पाहिजे तर की या तिघातलं काय नसलं तरी तुम्हाला स्वयंपाक करता येईल. पाणी नसलं, फक्त धान्य आणि अग्नी आहे, स्वयंपाक होईल? होत नाही. चला पाणी आहे, अग्नी आहे, धान्य नाही, स्वयंपाक होत नाही. धान्य आहे, अग्नी आहे, पाणी नाही, स्वयंपाक होत नाही. तुकोबाराय म्हणतात उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विण एक कामा नये. एक जरी नसलं तरी पण स्वयंपाक चांगला होत नाही. ज्याप्रमाणे या तिघातलं एक जरी नसलं तरी स्वयंपाक चांगला होत नाही, तसं भक्ती वैराग्य आणि ज्ञान या तिघापैकी एक जर नसलं तरी परमार्थ सिद्ध होत नाही. याकरता या 3ही गोष्टी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुकोबाराय म्हणतात हे सगळं मी तुम्हाला सांगायला लागलो कारण तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. आम्ही इथले परीक्षण करते आहोत आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हक्क आहे, आमचा अधिकार आहे, आम्ही तुम्हाला सांगतो. भक्तीच्या बाबतीतला आमचा अधिकार विचाराल तर माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतल असे, ही आमची भक्ती आहे. वैराग्याच्या बाबतीत आमचा अधिकार विचाराल तर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्यधर्म केला, हा आमचा अधिकार आहे. आणि ज्ञानाच्या बाबतीत विचाराल तर वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरानी वहावा भार माथा, हा आमचा भक्ती ज्ञान वैराग्याचा अधिकार असल्यामुळे आम्हाला पूर्णपणे परीक्षण करण्याचा अधिकार. आणि आम्ही परीक्षण करून असं सांगतो तुका म्हणे मज कळते चाचणी. काय कळते? बडबडीची वाणी अथवा सत्य. हा नुसतीच बडबड करतोय की हे खरं खरं याच्या अंगी मुरलेलं आहे, हे फक्त आम्हीच सांगू शकतो. कारण तुकाराम महाराजांना माहिती आहे भक्ती ज्ञान वैराग्य अंतःकरणात असलेले लोक पण आहेत आणि केवळ बडबड करणारे पण आहेत. आणि त्या वरवरच्या भक्ती ज्ञान वैराग्याला आपण भुलू नये म्हणून तुकाराम महाराज आज इथं येतात आणि आपल्याला 3ही गोष्टीच्या व्याख्या सांगतात. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्मतनु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी भगवती महालक्ष्मी जगदंबा मातेच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने समर्पित करतो. माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. सर्व श्रोत्यांचे मी अनेक आभार व्यक्त करतो. आपण सगळी मंडळी अत्यंत भावपूर्ण अंतःकरणानं या सगळ्या साधनांमध्ये सहभागी होता आणि त्यामुळे या उत्सवाला अत्यंत आनंद येतो आहे. मी तुम्हा सगळ्यांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. या संपूर्ण उत्सवामध्ये बसा बसा, ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय आपण कोणीही उठू नये, ही माझी तुम्हाला विनम्रपणे प्रार्थना आहे. भक्ती ते नमन, मी पार नमन करून सांगतो, नम्रतापूर्वक सांगतो, कुणी उठू नये. अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उत्सव संपन्नतेकडे जातो आहे आणि त्याला कारण असलेले भरपूर लोक आहेत आणि ज्यांच्या संबंधाने कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. ध्यानात घ्या, रोज सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा आपण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला येऊन बसतो, हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य एकनाथ महाराज कोष्टी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्या चरणावर विनम्रपणे नतमस्तक होतो. इतकं सुमधूरपणे पारायण चालतं. आता थोडंसं आपलं हे हॉल असल्याकारणानं
आपल्याला इथं जरी आपल्याला तितका आनंद येत नसला, बाबा आम्ही सकाळी अर्धा तास बाहेर बसून पारायण ऐकलंय, इतकं गोड वाटतं बाहेर बसून पारायण ऐकायला, फारच मधुर. वेगळ्या वेगळ्या चालीत एकही ओवी एकही शब्द न सांडता व्यवस्थितपणे पारायण कसं करायचं असतं याचा आदर्श म्हणजे आदरणीय कोष्टी बाबा आहेत. बाबांच्यासारखं पारायण मला नाही वाटत आता कुणाला शक्य होत असेल. आणि त्यांच्या मागे आपल्याला ज्यांना पारायण करता येत आहे, पारायणाला बसलेले किती लोक आहेत इथं सध्या? वा वा, एकदम बिनधास्त हात वर करा. का बरं सांगू? तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भाग्यवंत आहात. मी फक्त आडनावाचा आहे. तुम्ही सगळे भाग्यवान लोक आहात. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहात आणि बाबांच्या मागे आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण करता येतं. बाबांनी वेळ दिला आहे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हा संपूर्ण उत्सव ज्यांच्या कुशल मार्गदर्शनानं संपन्न होतो आहे, आम्हा सगळ्यांचं असलेलं गुरुस्थान, मार्गदर्शनाचा एकमेव स्रोत आणि अनेक अनुभवांचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी पाहायला मिळतं ते म्हणजे परमपूज्य हरिभक्तीपरायण आदरणीय प्रमोद महाराज जगताप अण्णा. अण्णांची उपस्थिती हे आम्हा सगळ्या तरुणांकरता प्रसन्नतेचं कारण आहे. अण्णांकडं भरपूर ज्ञान आहे, अण्णांकडं संप्रदायाची निष्ठा आहे, अण्णांकडं गुरु घराण्याची निष्ठा आहे. त्यापेक्षा मी म्हणेन अण्णांकडं अनुभवाची फार मोठी कुंजी आहे. जितके अनुभव प्रमोद महाराज जगताप अण्णांकडे आहेत, मला नाही वाटत तितके अनुभव कुणाकडे आहेत. आणि प्रत्येक वेळेला अण्णा आम्हाला एक अनुभव सांगतात की त्या अनुभवातून आम्हा तरुणांना काहीतरी शिकण्यासारखं असतं. अनेक वेळेला आमचे फोन झाले की अण्णा 20-25 अर्धा तास बोलतील, परंतु त्यातूनही आपल्याला अनुभवाची शिदोरी देतील. मी अण्णांच्याही चरणी अत्यंत विनम्र भावाने नतमस्तक होतो. या समस्त नागपूर परिसरातला हा एक वारकरी संप्रदायीन वर्ग आहे. या सगळ्या वारकरी संप्रदायीन वर्गाचे मी आभार व्यक्त करीन. हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय श्रीगुरू आपल्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल नितांत श्रद्धाभाव आहे असे गुरुवर्य अमृत महाराज नरखेडकर माऊली. मी महाराजांच्याही चरणी, अमृत महाराजांचा फार मोठा शिष्यवर्गन पाईक परिवार या नागपुरामध्ये आहे आणि महाराजांनी भक्तीचा संप्रदाय या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं रुजवला आहे. मी नरखेडकर बाबांच्याही चरणी अतिशय विनम्र भावाने नतमस्तक होतो. त्याही पुढे मग रामचंद्र बाबा नागपूरकर असतील, विद्यमान आपण पाहायचं झालंच तर मग आदरणीय कुरेकर बाबा असतील की ज्यांचं आगमन सध्या नागपूर शहरात, नागपूर नगरीमध्ये आहे, ज्यांचं भजन आपल्याला प्रसिद्ध आहे असे गुरुवारी वैकुंठवासी बोधे बाबा असतील. ही सगळीच मंडळी म्हणजे विदर्भाचं भूषण आहेत. आणि या विदर्भ नगरीमध्ये हा नागपूर महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी म्हणेन विदर्भ नगरीतला नागपूर महोत्सव म्हणजे आषाढी पूर्वी विदर्भात आलेलं पंढरपूर आहे. हे नाही, विदर्भात आलेलं पंढरपूर म्हणजे नागपूर भक्ती महोत्सव आहे. त्यामुळे मी विदर्भातल्या सगळ्याच महानुभाव महात्म्यांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण आदरणीय आमच्या अनिल काका उपस्थित आहेत, आदरणीय अंकुश महाराज आहेत की ज्यांची गायनाची चांगली साथ होती आहे. उजव्या बाजूची सगळी गायक मंडळी आहेत. ह्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण माझे अत्यंत निकटचे सन्मित्र आणि फडकरी सगळ्या परंपरेमध्ये चांगल्या पद्धतीनं सर्व अंगानं कीर्तनाचं प्रस्तुतीकरण करणारे कृष्णा महाराज चौरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. श्रीगुरू आंबेकर उर्फ आजरेकर फडाचे असलेले ते उत्तराधिकारी आहेत आणि अत्यंत चिकाटीनं आणि नेटानं संप्रदायाची परंपरा ते पुढे घेऊन जात आहेत. 6 दिवस ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आभार व्यक्त करेन. सगळीच माझे आदरणीय सन्मित्र असलेले मृदंगमणी मंडळी आहेत. हरिभक्तीपरायण आमचे निळोबा महाराज आहेत, हरिभक्तीपरायण तेजस महाराज आहेत. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या उपस्थितीनं या कार्यक्रमाची प्रसन्नता वृद्धिंगत होती आहे. या सगळ्याच कार्यक्रमाकरता आदरणीय सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं एक सगळ्यात मोठं योगदान आहे. जेव्हा ही सगळी मंडळी साहेबांकडे गेली तेव्हा साहेब म्हटले की भक्तीच्या प्रांगणात आपण कधीच कमी पडत नाही, तुम्हाला जे लागेल ते सांगा पण भक्ती महोत्सव जोरात करा. आणि म्हणून त्यांनी इथली सगळी व्यवस्था लावून दिली. आणि त्यांच्या शब्दाच्या नंतर ज्यांनी अत्यंत चांगलं सहकार्य या नागपूर भक्ती महोत्सवाच्या समितीला दिलेलं आहे ते म्हणजे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी. या संस्थांचे पण मी अनेक आभार व्यक्त करतो. पहिली गोष्ट म्हणजे संस्थांची प्रसन्नता त्यांनी जागी ठेवली आहे, म्हणून मी संस्थांचे आभार व्यक्त करतो. आणि या सोहळ्याकरता फार मोठं त्यांचं योगदान आहे. संस्थांचे सन्माननीय सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्याही चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो. हरिभक्तीपरायण आदरणीय माझे परममित्र सुबोध महाराज महल्ले, मी त्यांच्याबद्दल फार चांगलं मला बोलायचं आहे. याचं कारण असं आहे की त्यांचं वय फार लहान आहे, पण संप्रदायाच्या प्रती त्यांची असलेली निष्ठाही फार मोठी आहे.
आणि संप्रदायाचं काहीतरी कार्य घडलं पाहिजे या संकल्पनेनं ते पुढं आले आणि हा उत्सव केला पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. पण त्याहून जास्त मी आभार मानेन ना ते नागपुरातल्या सगळ्या मोठ्या असलेल्या वारकरी मंडळीचं. कारण ते व्यक्तिमत्व लहान असताना पण सगळ्या मोठ्यांनी त्यांना सहकार्य केलं आहे म्हणून हा उत्सव झाला आहे. नाही तर हे होत नाही. आमचे नितीन महाराज कुठे आहेत? नितीन महाराज असतील, अनिल काका असतील किंवा अन्य सगळी मंडळी असतील, आदरणीय महाराज आहेत म्हणजे सुबोध महाराजांचे काका आहेत. ही मोठी मंडळी आहेत, संप्रदायातली वयानं मोठी आहेत, अधिकारानं मोठी आहेत. तरी आपला अधिकार बाजूला सोडून त्यांनी सुबोध महाराजांना सहकार्य केलं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं होत आहे. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला, म्हणून हा सगळा मेळ इथं जुळून आला आहे. म्हणून मी नागपुरातल्या सगळ्याच महनीय वारकरी मंडळांचे अनेक आभार व्यक्त करतो. या सगळ्या कार्यक्रमाच्या सगळ्या धांदळीमध्ये आमच्या किरणदादा राऊत यांचं फार मोठं सहकार्य आहे. मला किरणदादांचे फार आभार मानायचे आहेत, बरोबर की नाही? किरणदादा आणि नेहा वहिनी, मी दोघांचे आभार व्यक्त करेन. मला एक बारीकशी गंमत काय वाटली माहिती आहे का? मला कल्पना नाही आहे, तुमचा माझा परिचय आत्ताच झाला आहे, पण मला बारीकपणे असं वाटलं की सप्त्याच्या अगोदर तुम्ही किती वेळा रामकृष्ण हरी म्हणत होतात मला कल्पना नाही, पण सप्त्यापासून दिवसाला लाखो वेळा ते रामकृष्ण हरी म्हणत असतील. मी कालपासून पाहिलं आहे, त्या महिला भेटल्या की नेहा वहिनी प्रत्येकाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, दादा भेटले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मला तर असं वाटतं माझं रामकृष्ण हरी कमी होत असेल आणि त्यांचं जास्ती होत आहे. फार मोठं सहकार्य किरणदादांचं आहे. आळंदी पंढरपूरला जाणं, महाराज लोकाला भेटणं, अनेक नेत्यांना भेटणं, त्यांच्या भेटी घ्यायच्या, आपल्याकडे वळवून आणायचं, हे मोठं कार्य त्यांनी केलं. मी किरणदादांचे आभार व्यक्त करतो, सुबोध महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मला ही कीर्तनाची संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या अण्णा महाराज शिरवळकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. नागपुरात आले, त्यांना कळलं इथं कीर्तन सेवा आहे म्हणून ते काल संपर्क करून इथं आले. मी त्यांची आभार व्यक्त करेन. अन्य सगळी मंडळी आहेत, सचिन महाराज पुजारी आहेत वगैरे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पण. 2 मिनटं तुकोबाऱ्यांचं भजन. जय विठ्ठल. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हां टाळी. बोलू नका आपण, तुम्ही सगळे म्हणा माझ्या मागे. हां. तुकाराम 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 म्हणा. जे हो मोठ्यानं म्हणा. मोकळा आवाज काढा. हा मोकळं म्हणा. हा. तुकाराम 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 तुकाराम. जय हो. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम
जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले गुरे वेडे वाकुरे नाही विचारिला अधिकार म्या आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे किंकरा सुरू असलेला हा नागपूर भक्ती महोत्सव, ज्यामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा सकाळची माझे परममित्र आणि ज्यांच्यावर संपूर्ण नागपूर जिल्ह्याचं प्रेम आहे ते म्हणजे हरिभक्तपारायण वाणीभूषण श्री जयेशजी महाराज भाग्यवंत आज आपल्या सर्व नागपूरकरांच्या प्रेमापोटी आज ते 5 दिवस इथे उपस्थित झालेले आहे. मी महाराजांबद्दल, ते माझे मित्र आहे, कृष्णा महाराज असू द्या, जयेश महाराज असू द्या, नेहमी मला त्यांची साथ असते. महाराज असं करा, महाराज तसं करा. आज ह्या कार्यक्रमाचं भरपूरसं मार्गदर्शन जयेश महाराज आणि कृष्णा महाराज यांनी मला केलं. आणि आज सर्व जे भाविक भक्त जमलेले आहे, आता मी त्यांच्या कानात तेच सांगितलं, आज जे सर्व भाविक भक्त जमले ना ते आज त्यांच्या प्रेमासाठी जमलेले आहे. सगळे नागपूरकर हे त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांच्या चाली, त्यांची बोलण्याची शैली, ते सगळं आमच्या अंगावर काटा येतो. महाराज जेव्हा तुम्ही प्रमाण देताना तेव्हा आमचा अंगावर काटा येतो. मी महाराजांची धन्यवाद व्यक्त करतो, कारण की महाराजांचा संपूर्ण परिवार इथे उपस्थित झालेले आहे. मी वहिनी साहेबांना स्टेजवर बोलवतो. महाराजाचा सन्मान आजची सेवा ज्यांच्याकडून आहे ते म्हणजे सचिनजी घोरमाडे साहेब, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचे पूजन करावे. वहिनी या. आजची कीर्तनाची सेवा सचिनजी घोडमारे यांच्याकडनं महाराजांना शाल श्रीफळ देऊन स्वागत होत आहे. तसेच आपल्या इथं उपस्थित प्रमुख पाहुणे प्रवीणजी पालीवाल, रामानाचार्य पांडुर